मित्रांनो, आपण वाचन करीत आहोत दया पवार लिखित बलुते या पुस्तकाचे. आता सुरू करूया पुढील वाचनाला. एक मात्र खरं की दिवसेंदिवस पुस्तकी जगात मुळे मी आमच्या वस्तीपासून जाणीवेच्या पातळीवरही दूर जाऊ लागलो. शिकल्या सवरल्यामुळे एकीकडे जादा संवेदनशील होत होतो, मात्र ते प्रश्न डोक्यात थैमान घालत होते. कोंडवाळ्यात एक कवितेत तू लिहिलेलं आहेस, कशाला झाली पुस्तकाची ओळख, कशाला झाली पुस्तकाची ओळख, बरा ओहळाचा गोटा, गावची गुरं वळली असती, असल्या इंगळ्या डसल्या नसत्या. हे तर मला माझंच वर्णन वाटतं. ह्या इंगळ्यामुळे जीवनात जो थोडाफार निर्व्याज आनंद होता तोही नासून गेला. महारवाड्यातील माणसं जशी जनावरांसारखी जगत होती, त्यांच्या जीवनातलं एक रंगेल तत्वज्ञान होतं. मला मात्र त्याची घृणा वाटत चालली, आणि ज्याचं जीवन मला आदर्श वाटत होतं ते मात्र मला सामावून घेण्यास राजी नव्हते. एक चमत्कारिक कोंडीत मी सापडलेलो होतो. समजायला लागलेल्या वयापासून मी एकाकी होत चाललो. गावाची मुलं खेळात तुच्छतेने वागायची आणि महारवाड्यातील मुलांचे खेळ आवडायचे नाही. त्यांच्याशी खेळण्यात मन रमायचं नाही. हातात येईल त्या पुस्तकात रमणं एवढाच आनंद राहिला. शाळेच्या समोरच ढग्या डोंगर होता. त्या काळात तो खूप हिरवागार होता. आजच्या सारखा तो उघडा बोडका नव्हता. त्या डोंगरावर आई मोळ्या आणायला जायची. त्या डोंगराच्या पलीकडं काय बरं असेल ह्याचं कोडं नेहमी सतावायचं. ह्या डोंगराच्या घाट माथ्यावर एक पोस्टमन दुपारी नियमित यायचा आणि संध्याकाळी तो पुन्हा उतरायचा. त्याचा तालुक्याच्या गावी जायचा रस्ता हा आमच्या शाळेवरूनच होता. ह्याच्या हाती खुळखुळ्याची काठी असायची, डोक्याला तांबडा पटका, खाकी कपडे. त्याचं येणं म्हणजे शाळेचं घड्याळ होतं. त्याच्या खुळखुळ्याच्या काठीनं आम्हाला शाळा सुटण्याची वेळ झाली याचा अंदाज यायचा. हा दररोज वर डोंगराच्या घाट माथ्यावर कशाला जातो हा प्रश्न बराच काळ मला पडलेला. पुढं केव्हा तरी हे कोळं सुटलं. पलीकडे कोतुळ हे बाजार पेठेचं गाव. त्या भागाची डाग घेऊन हा यायचा. ह्या काड्यावरून घाट माथ्यावर पोचला म्हणजे दुसरा पोस्टमन कोतुळच्या पोस्टमनची डाग घेऊन तिथं आलेला असायचा. त्याच्या डाकेचं अदलाबदल व्हायची. रानातल्या जंगली जनावराची भीती यांना कशी बरं वाटत नाही हा प्रश्न मला सतावायचा. शाळेत बहुधा मुलं वाढलेली असावीत. एका शिक्षकानं 2 शिक्षक झाले. नवीन मास्तर आले ते महार होते, काळे सावळे, तोंडावर देवीचे वन असलेले, नेहरू सदरा आणि पांढरा लेंगा वापरीत, छान भांग पाळीत. त्यांच्या डोक्यावर टोपी नसायची. त्यांना गावात कुठं राहण्यास घर मिळेल शक्य नव्हतं. ते आमच्याच पडवीत राहू लागले. मास्तराचं लग्न झालेलं नव्हतं. मास्तरांना कविता करायचा नाद होता, पण त्यांच्या कविता म्हणजे गीत असत. डॉक्टर आंबेडकरांच्या चळवळीच्या संदर्भात, डॉक्टर बाबासाहेबांच्या शहरातील चळवळी संबंधित त्यांच्याकडून बरंच काही ऐकायला मिळालं. घरी मास्तर माझ्याशी खूप छान वागत, पण शाळेत मात्र खूप डाफरत. मला गणित हवं तसं जमायचं नाही. एकदा दोनदा त्यांच्या हाताचा चांगलाच खरपूस मार खाल्लेला आठवतोय. त्यांचं गाव ढग्या डोंगराच्या पलीकडे. त्यांचे वडील एकदा शेळी घेऊन येणार असतात. मास्तरांना ताजं दूध मिळावं म्हणून वडिलांनी ही खास शेळी मास्तरासाठी विकत घेतलेली. शेळी आणण्याकरिता एकदा मी त्यांच्याबरोबर ढग्या डोंगरावर गेलो होतो. डोंगराची नकटी पायरी चढताना जीवाचा थरकाप झाला होता. तिथून गाव चित्रातल्या आकृतीसारखं भासत होतं. माणसं, झाडं, इवली. तिथून डोंगराच्या पलीकडे असलेल्या अज्ञात प्रदेश प्रथमच पाहत होतो. मास्तर सांगत होते, दूरवर दिसतंय ना ते कळसुबाईचं शिखर. मुळा नदी एखाद्या चांदीच्या धारेसारखी चमकताना दिसत होती. आम्ही पलीकडे खाली उतरलेलोच नसतो. मास्तरांचे वडील तिकडून माथ्यापर्यंत शेळी घेऊन आलेले असतात. मास्तर बायांच्या बाबतीत तसे खूपच चालू असतात. डोंगराच्या पलीकडच्या गावावरून 2 बाया नेहमी अंड्यांनी भरलेल्या पाट्या घेऊन यायच्या. त्या तो माल तालुक्याला पोहोचवीत असत. त्या 2 बायकांशी मास्तरानं कसं काय संधान साधलं कुणास ठाऊक. बहुधा त्या शाळेच्या वरांड्यातच येता जाता विश्रांती घ्यायच्या. शाळेची किल्ली मास्तराजवळ असायची. एक दिवस सकाळी मी शाळेत जात होतो.
तिथं कागद, दोरा, लाडूचा भुगा पडलेला. मला नको ती शंका येते. शाळा सुटल्यावर काय झालं असेल याची कल्पना येते. चुलता तात्या हा मास्तरांचा दोस्त. दोघांची जीवाभावाची मैत्री. हे दोघं जाता येता या बायांची टवाळी करायचे. अशा प्रकारचा प्रभाव करू नये याची मला कल्पना असावी. एवढे दिवस झाले आजच हे सांगतो. हा प्रकार महारवाड्यात तसा काही नव्हता. अनेक गोष्टी कानावर यायच्या. टोपलीभर येसकर पाळीच्या भाकरी एखाद्या अडल्या नडलेल्या बाईला दिल्या तर ती लगेच वस व्हायची. 4थीच्या वर्गातील गोष्ट. मराठ्याची एक थोराड बांध्याची मुलगी वर्गात होती. तिला पहिली पाळी आली आणि तिचा सारा परकर रक्तानं भरला. तेव्हा ही मुलगी बाई झाली याचा शोध प्रथमच मला लागला. मुंबईला कारखान्यात असताना दार खिडक्याच्या चिरीतून पोराटोरांच्या नादी लागून संभोगाची अनेक दृश्य मी लहान वयातच पाहिलेली. एक प्रसंग तर चांगलाच स्मरणात आहे. माझे एक मावस चुलते होते. त्यांचं नाव शिवा. लग्न झालं आणि बायको मिली. विधुरपणाचे दिवस काढत होते. रस्त्यावर कसरतीचे खेळ खेळणारी एक काळी धुमाळी बाई त्यांनी ठेवलेली होती. ही बाई तशी मजेशीरच. पुरुषासारखी पॅन्ट शर्ट घालायची. लांब सडक केसांचा बुचडा बांधायची. तात्याला कारखान्यात भेटायला यायची. ती सायकलवरून रस्त्यावर तिचे खेळ व्हायचे. केसांनी ती दगडाची शिळा उचलायची. आपलं सारं शरीर लोखंडी रिंगणातून पास करायची. कारखान्यातील सर्व स्त्री पुरुष कामाला गेले म्हणजे शिवा तात्या तिला खोलीवर घेऊन जायचा. म्हाताऱ्या बाब यांना शिवा तात्यानं चहा पाण्याला पैसे दिले म्हणजे त्या लांबवर फुटपाथला जाऊन बसायच्या. कसरतीचे खेळ खेळणारी बाई तात्यापुढे कशी लीन होते याचीच आम्हा पोरांना गंमत वाटे. ते उघडे नागडे होत घामानं थपथपत. भिंतीवरचा आरसा जमिनीवर कोण करू ठेवी. स्त्रियांच्या 2 मांड्यात केस असतात. याचं पुढं बराच काळ मला सारखं नवल वाटत असत. शिवा तात्याच्या आयुष्याची मात्र पुढे शोकांतिका झाली. कसरत करणारी बाई पुढे दिशेनाशी झाली कुणास ठाऊक. शिवा तात्या मात्र यामुळं कमालीचा खचला. हसत खेळत असणारा शिवा तात्या मुका झाला. घरात झोपायची सतत अडचण व्हायची. आम्ही त्यावेळी फुटपाथला झोपायचो. शिवा तात्या शेजारी माझं अंथरूण असायचं. एके दिवशी शेजारी झोपलेलो असताना लक्षात आलं शिवा तात्या रात्रभर अंथरुणातच हातपाय झाडतोय. वाटलं शिवा तात्यानं खूप दारू घुसली असावी. सकाळी झाडूवाला येतो तरी शिवा तात्या झोपेतून उठत नाही. पांघरून दूर सरतात तेव्हा लक्षात येते की शिवा तात्या मरून पडलेला. त्याच्या तोंडाला फेस आलेला असतो. पंचनाम्यात शिवा तात्यानं अफू खाऊन जीव दिला हे सिद्ध होतं. बराच काळ वाटत राहत शिवा तात्यानं आत्महत्या का बरं केली असावी. असाच एक दुसरा प्रसंग आठवतो. राहत्या घरासमोर 3 तळाची इमारत होती. तळाला विठाबाई नावाची गोरी भुरकी बाई राहायची. तिचं गोरपान म्हणजे पांढरं कोड फुटलेलं. तीळभरही कातळीचा रंग नाही. डोळ्याच्या पापण्यांही भुरक्या पण डोळे मात्र निळसर. पाठीवर रुळणारे केस. रेशमाच्या रंगाचे पिंगट केस. तिची भरदार शरीर यष्टी येणारे जाणारे क्षणभर तिच्याकडे पाहण्यास चुकत नसत. महार समाजात जन्माला येऊन तिची भाषा राहणी या पांढरपेशा समाजातील स्त्रियासारखीच. उन्हातून चालली तर गाजरासारखी लाल व्हायची. तिच्या मानानं तिचा नवरा मात्र खूपच कुरूप. काळ्या जाम कातळासारखा. एक डोळा अधू. तोंडावर देवीचे वन. हा दिसायला असा सामान्य असला तरी त्याची मिळकत चांगली होती. हा मोटार मेकॅनिक होता. जेव्हा पाहावं तेव्हा हा मोटारी खाली आडवा पडलेला दिसायचा. आमच्या सर्व परिवाराच्या घरापेक्षा बाईचं घर खूपच आकर्षक. दरवाजाला झुलता पडदा. घरात पलंग, कोच, फर्निचर, आरशे लावलेले कपाट. जेवायचं झालं तर काचेच्या नक्षीदार बशीत वाट्या चमच्यांनी. ह्या घरचा मला लहानपणी खूपच लळा लागलेला. त्याला कारणही होतं. विठाबाईला एवढ्या ऐश्वर्यातही मूलबाळ नव्हतं. त्यामुळे ती माझा खूपच लाड करायची. मूल नसल्यामुळं बाई सतत बेचैन. त्यामुळे तिने एकदा काय करावं, चक्क गरोदरपणाचं नाटक केलं. ओटीपोटीवर चिंध्या बांधल्या. पण ही बातमी गावाखान्यात फुटली. सर्व बायांनी तिची शोभा केली. माझ्यावर तिचा जीव की प्राण. छान छान खायला मिळतं. सिनेमा नाटक पाहायला मिळतात. ह्याचंच खूप अप्रूप वाटायचं. तिच्याबरोबर रॉक्सीमध्ये खजांची हा चित्रपट पाहिलेला आजही आठवतं. घरात कुणी नसलं म्हणजे ती मला उरी पोटी धरायची. पलंगावर उतानी झोपायची. मला
मांड्या चेपायला सांगायची. अशा वेळी ती पातळवर करीत तिच्या केळीच्या गाभ्यासारख्या मांड्या चेपताना मनात मात्र चमत्कारिक काहूर उठायचं. तसं माझं वय खूपच लहान होतं, पण हे सारं बघताना घालमेल व्हायची मात्र खरं. दादाचं आजारपण दिवसेंदिवस बळावत होतं. गावी असल्यामुळे सुरुवातीला त्याच्या तब्येतीतील बदल हा काही वर्षापुरता टिकला. एखादी ज्योत विजताना मोठी व्हावी आणि गपकन विजावी तसं त्याचं झालं. मुंबईत प्यालेले स्पिरिट तसं त्याच्या आतड्यापर्यंत आधीच पोहोचलेलं होतं. त्यात त्याची दारूची सवय सुटली नव्हती. गावी त्याच्यावर आजारपणाचं निदान मात्र कुणाला करता येत नव्हतं. कुणी म्हणत भूतानं पछाडलं, कुणी म्हणत करणी गेली. त्यांना बहुधा आपल्या आजारपणाचं कारण माहीत असावं. त्यांनी आई भाऊ यांना भेटण्याचा हेका धरला. ते मुंबईला गेले. 10-15 दिवसात आम्हाला हे सिरियस असल्याची तार मिळाली. दादाची अवस्था जाऊन बघतो तो खूपच केविलवाणी झालेले, सारखे विवळत होते, भ्रमिष्ठासारखे बडबडत होते. घरच्या समध्यांचा अंगारा लावण्याचा सपाटा चाललेला. दवाखान्यात ऍडमिट करावं असं कुणाला सुचत नव्हतं. त्यांचं मरण मात्र चिवट. मरताना त्यांचे खूप हाल झाले. भ्रमिष्ठपणात सारखे कपड्यांच्या घड्या एकमेकीवर ठेवून घर बांधायचं, ते पुन्हा कोसळायचं. हातपाय झाडतच त्यांनी एखाद्या कोकरासारखा जीव सोडला. माणूस मरतं कसं याचं दर्शन जवळून घेत होतो. मरण्यापूर्वी माझ्या बायकोपुरांना अंतर देणार नाही असं वचन भावाकडून घेण्यास दादा विसरले नाही. घरात खूपच आकांत झाला. मला चांगलं आठवतं, मी रडलो नाही. सारखं भीटभिट्या डोळ्यांनी बघत होतो. असे, अरे पोरा रडवा, नाहीतर दम कोंडून लेकरू मरल असं कुणी माझ्याकडे पाहून बोलत होतं. कॅमेरामन आणला गेला. प्रेताच्या सानिध्यात नातेवाईकांनी आपले फोटो काढावेत हा कारखान्याचा रिवाज. मात्र ह्या प्रकारची गंमत वाटे. या दुःखातही माणसाची पोज घेण्यासाठी धडपड होई. या काळचा कॅमेराही मोठा. काळ्या पडद्याआड कॅमेरामन झाकला जायचा. पुढची डबी एका हातानं उघडायचा. 4 चौघात आईच्या गळ्यातील काळ्या मण्याचं गाठलं तोडलं गेलं. त्यात असलेला एक सोन्याचा मणी दादाच्या तोंडात पाण्याच्या विळाबरोबर घातला गेला. कपाळावरचं कुंकू पुसून बांगड्या फोडल्या गेल्या. प्रेताला आंघोळ घालायची म्हणजे दाराची फळी उपटणे. यावर आंघोळ घालण्याची प्रथा. कपाळावर चांदीचा बंदा रुपया. नव्या कपड्यावर फुलांची चादर ताटी बांधलेली जायची. रस्त्यानं प्रेतावर उधळण्यास काही सुटे पैसे, उडीद लाया. पुन्हा भूत होऊ नये म्हणून उडीद उधळीत. तात्यानं पाणी दिलं. वरडीला महार मंडळीचं वेगळंच स्मशान होतं. त्या काळात प्रेताला पुरुषभर उंचीचा गड्डा खोदण्यात आला. खासेकर साऱ्यांनी मूठ माती सोडली. 13 दिवसांनी कव्हर केला. माझे डोक्यावरचे केस काढू नयेत म्हणून मी हट्ट धरला. जाऊ द्या, पोराची जात आहे म्हणून कोणी आग्रह धरला नाही. कावड्यानं घास उचलावा म्हणून किती यातायात. घासाबरोबर थोडी दारू विड्यातही ठेवल्या गेल्या. मी पिंडाला हात लावला तेव्हा कुठं घास उचलला. आमचं सारं आभाळ उजाळ झालं. विनमुख होऊन आम्ही गावाची वाट धरली. खऱ्या अर्थानं डोक्यावर आभाळ कोसळलं. दादा लांड्या लबाड्या करून घराचा चरितार्थ कसा तरी चालवीत होते. आईचं माहेर जवळच 2 मैलावर यांची शेती भाती होती. चुलत आजोबा धावत आले. आईनं पुन्हा लग्न करावा हा आजोबाचा हट्ट. कुणीतरी दुसवटऱ्या नवरा त्याने आईला पाहिला. आम्ही 2 लहान लेकरं. मी तर मुठा एवढा, बहीण 7-8 वर्षाची. महारवाड्यात तर असा कापल्या करंगडीवर मुतणार नाही. शिवाय फट म्हणता अब्रूचं खोबरं व्हायचं. आजोबा इज्जतीला जपणारा. आजोबाच्या म्हणण्यावर आई वीज कडाडावी तशीच कडाडली. एक तर माहेराबद्दल तिच्या मनात लहानपणापासून राग घुसत होता. तिला ही आजोबाची कसाब करणी वाटली. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया परत व्हिडिओच्या पुढील भागात. आपणास जर माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.